गरमी आणि उन्हाळा वाढलेला आहे. चला बनवूयात कैरीचं मस्तपैकी गारगार असं पन्ह. त्यासाठी आहे ना भरपूर साऱ्या कैऱ्या घेतल्या होत्या. भरपूर साऱ्या म्हणजे 2-4 घेतल्या होत्या. मोठ्या आकाराच्या होत्या. कैऱ्या आहे ना पहिल्यांदा सोलून घेतल्या, साल काढून घेतली आणि मग किसून घेतली बारीक. त्यानंतर आहे ना हे किसलेली सर्व कैरी एका टोपामध्ये काढून घेतली. त्याच्यामध्ये थोडीशी वेलची टाकली आणि भरपूर सारं पाणी टाकलं. पुदिन्याची पानं टाकली, वेलची सोलून टाकली बरं का, आणि ते गरम करायला ठेवलं. उकळली छान आणि थोडीशी शिजवून घेतली. त्यानंतर आहे ना चवीनुसार मी इथे गूळ ॲड केलं होतं. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता. तर इथे गूळ ॲड केलं आणि त्यानंतर आहे ना ते सर्व मी गार करून घेतलं आणि नंतर आहे ना मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घ्यायला सुरुवात केली होती. बारीक करून झाल्यानंतर आहे ना गाळणी घेतली होती आणि गाळणीमधून हे सर्व गाळून घेतलं आणि त्यानंतर हे फ्रीजमध्ये आहे ना मी गार करायला ठेवलं होतं. थोडंसं पाणी टाकलं होतं आणि त्यानंतर इथे आपलं कैरीचं पन्ह तयार झालं होतं. एकदम गारगार असं पन्ह तयार आहे आणि खूप छान झालं होतं. गूळ टाकून प्याल तर मग मस्तपैकी हेल्दी असं हे पन्ह तयार होतं. तर तुम्ही पण आहे ना नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.